बंगालच्या उपसागरामध्ये मोठ्या प्रमाणात घडामोडी सुरू आहेत आणि त्यामुळे मान्सूनची पूर्व शाखा अधिक प्रभावी होऊ शकते असा प्राथमिक अंदाज आहे. त्यानंतर अरबी समुद्राच्या दक्षिणेला देखील मोठ्या प्रमाणात परिवर्तन होत आहेत. त्यामुळे आजपासून दोन्ही शाखा सक्रिय होऊ शकतात असा एक अंदाज आहे. आपण जवळपास 8 तारखेपासून 21 तारखेपर्यंत पश्चिमी शाखा एकाच ठिकाणी ठप्प असल्याचं बघतो. त्यानंतर पूर्व शाखा देखील 12 ते 21 असं 13-14 दिवस एकाच ठिकाणी ठप्प आहे. त्यामुळे या दोन्ही मान्सून शाखा आता गतिमान होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. पावसाचं प्रमाण जसं वाढेल तसं उष्णतेच्या लाटेची तीव्रता कमी होईल. विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांमध्ये अगदी उत्तर प्रदेशपर्यंत उष्णतेची लाट आहे, परंतु या उष्णतेच्या लाटेचा प्रभाव आता लवकरच कमी होण्याची शक्यता आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 23 तारखेला देखील पावसाची शक्यता आणि भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता वाढली आहे. त्यामुळे अंदाज बदलतोय भारतीय हवामान खात्याचा. 24 तारखेला देखील महाराष्ट्रात सर्व भागामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. 25 तारखेला देखील उत्तर भारतातील राज्यांमध्ये पाऊस कमी होईल असं जरी भारतीय हवामान खात्याचं म्हणणं असलं तरी महाराष्ट्रात मात्र सर्वदूर पावसाची शक्यता दिली आहे. 26 तारखेला थोडं विदर्भ, मराठवाड्यात पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं किंवा भारतातील एकूणच पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं. हा भारतीय हवामान खात्याचा अंदाज अजून कायम आहे. 27 तारखेला देखील पावसाचं प्रमाण कमी असू शकतं. उष्णतेची लाट ही उत्तर प्रदेश, छत्तीसगड, बिहार, काही मध्य प्रदेशचा भाग आणि महाराष्ट्र मुख्यत्वे करून या ठिकाणी उष्णतेची लाट सर्वाधिक आहे आणि ज्या ठिकाणी उष्णतेची लाट आहे त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी आहे. काल देखील विदर्भामध्ये पाऊस झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये पावसाची नोंद झाली. मुंबई आणि परिसरात पावसाची नोंद झालेली आहे. पुणे परिसरात काल उशिरा पाऊस झालेला आहे, त्याची नोंद आता घेण्यात आलेली नाही आहे. परंतु हवामानात बदल झाला आहे आणि आपण तेलंगणा, विदर्भ किंवा अगदी या भागामध्ये पावसाचं वातावरण बघतो. संपूर्ण पूर्व भारतामध्ये पावसाचं वातावरण आहे. त्यामुळे पावसाच्या वातावरणात बदल होतोय. आपण संपूर्ण भारताचा जेव्हा विचार करतो तेव्हा केवळ राजस्थानच्या पूर्व भागामध्ये समाधानकारक पाऊस सध्यापर्यंत झालेला आहे. त्यापाठोपाठ थोडं आंध्र प्रदेश किंवा कर्नाटकच्या काही भागामध्ये, रायलसीमामध्ये पाऊस आहे. पश्चिम बंगालमध्ये आहे आणि उत्तरेकडील काही राज्यांमध्ये बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे. परंतु सध्या पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि महाराष्ट्र ज्याच्यात मुख्यत्वे करून पावसाचं प्रमाण खूपच कमी आहे आणि ते जवळपास 80% विदर्भामध्ये, 70% मराठवाड्यामध्ये, 88% मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि कोकणामध्ये जवळपास 86% घट या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. मात्र ही घट लवकरच कमी व्हायला आता सुरुवात होईल. आजपासून महाराष्ट्रात पावसाच्या नोंदी वाढतील. CFS मॉडेलचा महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज कायम आहे. दोन्ही समुद्रांमध्ये वादळी प्रणाली विकसित होईल 28 तारखेपर्यंत, हा देखील अंदाज कायम आहे. त्यानंतर महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता देखील पुढच्या आठवड्यात म्हणजे 28 तारखेपासून 5 जुलैपर्यंत कायम ठेवण्यात आली आहे. हवामानात ECMWF मॉडेलनुसार कसा बदल होणार आहे? आज कोकणात पावसाची शक्यता आहे आणि तो कशा पद्धतीने वाढत जाईल हे आपण बघतो. महाराष्ट्रामध्ये आणि खास करून तेलंगणा, ओरिसा, छत्तीसगड या काही भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा प्राथमिक अंदाज आहे. या अंदाजात काही बदल झाला आहे का हे आपण या ठिकाणी पुन्हा एकदा बघतो. साधारणपणे या ठिकाणी असं दिसतंय की जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये भारतभर मान्सून झटपट पुढील प्रवास करेल. दरम्यानच्या काळात बंगालच्या उपसागरातून बनणाऱ्या सिस्टम हे महाराष्ट्रावर प्रभावित करतील आणि कोकणात देखील जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे.
GFS मॉडेलचा अंदाज बघितला तरी देखील अंदाजात विशेष बदल नाही. पाऊस होणार आहे महाराष्ट्रामध्ये. AIFS मॉडेलचा जरी आपण अंदाज घेतला, AIGFS, तरी देखील पावसाची शक्यता कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्रामध्ये आहे. आपण GFSचा जर धावता अंदाज घेतला तर आज 22 तारखेला भारताच्या बऱ्याच भागात पाऊस होईल. महाराष्ट्रात पावसाची शक्यता पहिल्यांदा या ठिकाणी व्यक्त करण्यात आली आहे. हलक्या स्वरूपात पाऊस याही भागात होईल कारण उत्तर भारतात WD सक्रिय आहे. GFSने उत्तर भारतातील WD आणि दक्षिणेतील वातावरण यामध्ये बरंच साम्य दाखवले. अरबी समुद्रामध्ये बऱ्यापैकी वातावरण बनण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात पावसाची शक्यता 23 तारखेला GFSने देखील दाखवली आहे. महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज हा GFSने देखील या ठिकाणी दाखवला आहे आणि अरबी समुद्रात परिवर्तन होत आहेत असंही GFSचा अंदाज आहे. मात्र GFS नुसार पहिल्यांदा आपल्याला बंगालच्या उपसागराच्या भुवनेश्वर विशाखापट्टणमच्या दरम्यान एक चक्रीय स्थिती तयार होण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात पाऊस वाढण्याची देखील शक्यता आहे. ही चक्राकार स्थिती 26 तारखेला देखील आहे. महाराष्ट्रामध्ये 26 तारखेपासून पाऊस वाढण्याचा अंदाज देखील देण्यात आला आहे आणि 25-26ला पश्चिमी शाखा मान्सूनची प्रगती करेल असा सुद्धा अंदाज आहे. जशी पावसाला सुरुवात होईल तसा मान्सूनचा पुढचा प्रवास सुरू होणार आहे. GFSने जरी तो जास्त दाखवला नसला तरी GFSने 27 तारखेला महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. 28 तारखेला सुद्धा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा प्रभाव दाखवलेला आहे. शिवाय वाऱ्यांची स्थिती काही प्रमाणात बंगालच्या उपसागरातून बदलू शकते का हेही बघावं लागेल. कोकणात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात पावसाची शक्यता खास करून कोकणामध्ये अधिक आहे आणि बंगालच्या उपसागरात एक वादळी प्रणाली विकसित होईल 29च्या दरम्यान, हाही अंदाज नव्याने तयार होतोय. एक वादळी प्रणाली बंगालच्या उपसागरात 29-30च्या दरम्यान तयार होते, जी पूर्व शाखा मान्सूनची प्रभावीपणे पुढे सरकवेल असा अंदाज आहे आणि दरम्यान कोकणामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पाऊस कायम राहणार आहे. ही प्रणाली भारताच्या भूभागावर सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात होईल. कोकण किनारपट्टीला मान्सून सरी सुरू झाल्या असून जोरदार पाऊस कोकणामध्ये पडतोय. पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे आणि आज दिवसभरामध्ये आणि उद्या देखील मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे. अंदाजाप्रमाणे 23 तारखेला उत्तर महाराष्ट्रापर्यंत आणि महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस होईल. कोकणात मुसळधार पावसाला सुरुवात होईल. 24 तारखेला देखील कोकणात मुसळधार पाऊस असेल. विदर्भ, मराठवाडा जोरदार पाऊस असेल. थोडं पर्जन्यछायाच्या प्रदेशात आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता कमी आहे. 25 तारखेला पाऊस विदर्भ, मराठवाडा, काही भागात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असा राहण्याची शक्यता आहे. 26 तारखेपासून वातावरणीय बदलाला सुरुवात होईल आणि विदर्भ, मराठवाडा, कोकण असं पाऊस सरकूश लागेल पुन्हा. कारण जरी पाऊस आला तरी आपल्याला दिसतंय की उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात पाऊस थोडा कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र 27 तारखेपासून मॉडेलनुसार ECMW मॉडेलनुसार पावसाचं प्रमाण पुन्हा वाढायला सुरुवात होईल आणि महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. 28ला एक चक्राकार स्थिती महाराष्ट्रावर प्रभाव टाकेल आणि त्यामुळे मुसळधार पाऊस आपल्याला 28 तारखेला कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या ठिकाणी होताना दिसेल. या ठिकाणी जर आपण मॉडेलमध्ये बघतो एवढा पाऊस जर झाला तर ओढे, नाले, नदी प्रवाहित होतील. बऱ्याच ठिकाणी, काही ठिकाणी 100 मिलीमीटर, 50 मिलीमीटरपर्यंत पाऊस राहील आणि जो पेरणीयोग्य असणार आहे. 29 तारखेला देखील पाऊस आहे आणि जर हा पाऊस 27, 28, 29ला जो पाऊस दाखवत आहे तोच पेरणीयोग्य पाऊस आहे. 30 तारखेला देखील महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. थोडं 30 तारखेनंतर पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील पाऊस कमी होऊ शकतो. आपण 1 तारखेलाही बघतो मराठवाड्यात पाऊस आहे, विदर्भात पाऊस आहे, उत्तर महाराष्ट्रात पाऊस आहे, कोकणात मुसळधार पाऊस आहे. मात्र हा पट्टा
पुन्हा एकदा ज्याला आम्ही पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणतो त्या ठिकाणी कमी होण्याची शक्यता आहे. 2 तारखेला कोकणात पाऊस सातत्याने आहे आणि कोकणात भरपूर पाऊस होणार आहे. कारण जूनचा शेवटचा आठवडा आणि संपूर्ण जुलै हा कोकणातील पावसाचे कालावधी आहे. त्या ठिकाणी तो पाऊस होणार आहे. विदर्भातील, खास करून पूर्व विदर्भातील पावसाचा कालावधी आहे. 3 तारखेला आपण बघतो की विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण जबरदस्त पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. कोकणातील पावसामध्ये सातत्य आहे. विदर्भात पाऊस वाढतोय, मराठवाड्यात पाऊस वाढतोय, उत्तर महाराष्ट्रात पाऊस वाढतोय. एक नव्याने कमी दाब महाराष्ट्रात 5 तारखेनंतर सक्रिय होईल आणि त्यामुळे अपेक्षेपेक्षाही जास्त पाऊस या कालावधीत महाराष्ट्रात होऊ शकतो असा अंदाज आहे. 6 तारखेला आपण बघतो काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस दाखवण्यात आला आहे. त्यामुळे जर या सिस्टम बनल्या, महाराष्ट्रावर आल्या, कारण हा 15 दिवसानंतरचा म्हणजे 15 दिवसाचा अंदाज आहे, तर यामध्ये या सिस्टम तयार होणं आणि येणं या भविष्यातल्या गोष्टी आहेत. त्यामुळे यामध्ये काय बदल होतो, कारण हे वर्ष एल निनोचं आहे, सातत्याने हवामानात बदल होतील आणि त्यामुळे सर्वच भागात पाऊस भरपूर होणार आहे या कालावधीमध्ये. मात्र या सिस्टम तयार होऊन महाराष्ट्रावर प्रत्यक्षात येणं याची आपल्याला वाट बघावी लागेल. आणि वाढ देखील होणार आहे. त्यामुळे आपण 23 तारखेपर्यंत बघतो यामध्ये वाढ होईल. 24 तारखेला बघतो वाढ होईल. 25 प्रत्येक दिवशी यामध्ये आपल्याला वाढ होताना दिसते आहे. आणि याचा मुख्य जो प्रभाव आहे तो विदर्भ मराठवाड्यावर आहे. त्यामुळे आणि कोकणात दरम्यानच्या काळात या 10-15 दिवसामध्ये मुसळधार पाऊस होणार आहे. महाराष्ट्राची गरज भागेल एवढा पाऊस आहे, पेरणीयोग्य पाऊस होणार आहे. 100 ते 200 मिलीमीटर पावसाचा टप्पा पाऊस बऱ्याच भागात पूर्ण करू शकतो असा अंदाज आहे. मान्सून सरी सुरू झालेल्या आहे. त्याचं कारण असं की मान्सून सरींचं वैशिष्ट्य म्हणजे कमी वारा, कमी मेघगर्जना नसणं आणि संततधार पाऊस पडणं. हे जे मान्सूनच्या पावसाचं लक्षण आहे, त्या लक्षणाचा पाऊस सध्या मुंबई आणि कोकण किनारपट्टीला सुरू झालेला आहे. त्यामुळे या पडलेल्या पावसामुळे मान्सूनची प्रगती देखील झटपट व्हायला सुरुवात होईल आणि एकदम जलद गतीने पश्चिमी शाखा देखील पुढचा प्रवास करू शकते असं म्हणायला हरकत नाही. आज दुपारनंतर महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाची सुरुवात होईल. घाटमाथ्यावरील सर्व जिल्ह्यांमध्ये, शिवाय मराठवाडा, विदर्भामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये, विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. आता कशा पद्धतीने हे वातावरण सपोर्ट करतंय आणि जुळतंय ते आपल्याला बघायचं आहे. परंतु आज महाराष्ट्रात बहुतांश भागात चांगल्या प्रकारचा पाऊस दाखवलेला आहे. यामध्ये कोकण आणि घाटमाथ्यावर हा मान्सूनच्या स्वरूपातला पाऊस दिसतोय, परंतु जसा तो आपण विदर्भ मराठवाड्याकडे त्याचा प्रभाव बघतोय तसा तो मेघगर्जनेसह बरसण्याची देखील शक्यता आहे. आणि आता कोकणामध्ये पाऊस रात्रपाळी देखील करू शकतो. त्यामुळे बऱ्याच भागात उद्या देखील मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याचे संकेत आहेत. कोकणासहित मराठवाडा, विदर्भामध्ये देखील, उत्तर महाराष्ट्रात देखील. परंतु 24 तारखेपासून पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस थोडा कमी होऊ शकतो आणि कोकणातला पाऊस सातत्य ठेवून राहील. आणि आपल्याला एक माहिती आहे की जसं कोकणात पावसाचं प्रमाण वाढायला लागतं तसं उर्वरित महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी व्हायला लागतं. त्यामुळे हे मान्सूनचं वैशिष्ट्य आहे आणि मान्सून महाराष्ट्रामध्ये येत्या 3-4 दिवसामध्ये सक्रिय होईल, त्याची व्याप्ती वाढेल. पण 26लाही बघतो एक हलकी चक्राकार स्थिती विदर्भ मराठवाड्याकडे 25-26 तारखेला सरकण्याची शक्यता आहे. दरम्यान कोकणातला पाऊस थोडाफार कमी होऊ शकतो. 27 तारखेला आपण एक हलकी चक्राकार स्थिती महाराष्ट्रावर सक्रिय राहण्याची शक्यता बघतो आणि त्यामुळे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रातील पावसाची गरज पूर्ण होईल असा अंदाज आहे. आणि आपण बघतो 28 तारखेला देखील जोरदार पावसाची सुरुवात आपण बघतो आहोत. 29लाही आपण सुरुवात बघतो चांगल्या पद्धतीची. 30 तारखेलाही कोकणात आणि महाराष्ट्रात मान्सून सरी बरसणार आहेत. म्हणजे 26-27 तारखेपासून मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल आणि त्याच दरम्यान महाराष्ट्रात मान्सून सरी बरसतील. कोकणात पावसाचं सातत्य कायम राहण्याची शक्यता आहे.
जुलैची सुरुवात ही उत्तर महाराष्ट्रासाठी चांगल्या प्रकारची असू शकते, विदर्भात चांगल्या प्रकारची असू शकते. थोडं चिंता ही पर्जन्यछायेच्या प्रदेशात आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस कमी होऊ शकतो. परंतु बघूयात, पावसाची सुरुवात होणं आवश्यक आहे. एक नवीन चक्राकार स्थिती 5 तारखेनंतर सक्रिय होईल, जी महाराष्ट्राच्या दिशेने येणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा कोकणासहित महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाचं प्रमाण वाढणं देखील अपेक्षित आहे. त्यामुळे एकूणच आता पावसाचे दिवस आजपासून सुरू होत आहेत. किती प्रमाणात, कारण एलिनोचं वर्ष आहे, किती प्रमाणात पाऊस पडणार आहे हे आपल्याला माहीत नाही. परंतु एकूण मॉडेलचे जे काही अंदाज आलेत त्यानुसार महाराष्ट्राची पेरणीयोग्य पावसाची गरज भागेल एवढा पाऊस या पंधरवड्यात पडणं अपेक्षित आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.